गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत औचनिका भाग 30 37व्या अध्यायात शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांनी बंगारप्पाचा निरोप घेऊन तसेच त्यांनी दिलेल्या चर्मपादुका घेऊन पुढील प्रवासात प्रारंभ केला। काही अंतर गेल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी ते एका वटवृक्षाखाली थांबले। तितक्यात तेथे योगिनींचा एक घोळका असला। त्यातील एकीने म्हटले, या स्थानी आम्ही छिन्नमा देवीची पूजा करतो, येथे पुरुषांना प्रवेश नाही। त्याच वेळी तेथे एका तेजोमय योगिनीचे आगमन झाले। तिच्या आज्ञेनुसार शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांना साडी टोळी देण्यात आली। ती परिधान करतात त्यांचे स्त्री रूपात रूपांतर झाले। त्या योगिनींनी छन्निमत्ता देवीची पूजा केली आणि स्त्री रूपातील शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांना चाकूने त्यांचा शिरच्छेद केला। त्यावेळी रक्ताच्या धारा उडाल्या। त्या योगिनींनी प्राशन केला। इतके झाले तरी त्या दोघांना आपण जीवित आहोत असेच वाटत होते। सकाळ होतात श्रीपाद प्रभूंच्या कृपेने त्या दोघांची शिरे धडात जोडली गेली आणि त्यांचे स्त्री रूप जाऊन पुरुष रूप प्राप्त झाले। ही सर्व श्रीपाद प्रभूंची दिव्य लीला होती। आता 38व्या अध्यायात शंकरभट्ट आणि धर्मगुप्त त्या योगिनींच्या जाळ्यातून सुटल्यानंतर पुढील प्रवासात निघाले। त्यांना मार्गात एक बैरागी भेटले। ते श्रीपाद प्रभूंचे भक्त होते। त्यांनी प्रभूंच्या आदेशानुसार शंकरभट्टाकडून चर्मपादुका घेऊन त्यांच्या जवळील कालनाग मणी त्यांना दिला। त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीला आणि अचाट सामर्थ्याबद्दल वर्णन करून सांगितले। ते बैरागी बंगाल देशातील रहिवासी असून बगलामुखी देवीचे उपासक होते। एकदा या देवीने विश्वाचा विध्वंस करणाऱ्या वादळापासून सर्वांचे रक्षण केले होते। त्या बैराग्याने आपल्या वक्तव्यात एका समाधी अवस्थेत असलेल्या साधूची घटना सांगितली होती। लोकांनी त्याला मृत समजून चितेवर दहन करण्यासाठी ठेवले, परंतु अग्नी त्याला जाळू शकला नाही। तो चितेवरून उठून आला आणि 8 दिवसात स्वस्थ झाला। ते बैरागी पुढे सांगू लागले, एकदा एक पुराण सांगणारा पंडित पिठिकापुरी आला होता। त्या श्रीपाद प्रभूंनी सांगितले की पुढील जन्मात त्याचा विवाह गवळण लक्ष्मी बरोबर होईल आणि ते आदर्श संपत्ती होती। त्या जन्मात ते श्रीपाद प्रभूंचे एक उत्तम भक्त होऊन उद्धरून जातील असा आशीर्वाद प्रभूंनी त्याला दिला। 39व्या अध्यायात शंकरभट्ट आणि धर्मगुप्त बैराग्याने दिलेला मणी घेऊन पुढील प्रवासात निघाले। मार्गात त्यांनी एका ब्राह्मणाची आदरात इच्छा स्वीकारली। त्या ब्राह्मणाचे नाव होते नागेंद्र शास्त्री। ते मंत्रशास्त्र विद्येत अत्यंत निपुण होते। ते नागोपासना करीत असत। कालनाग मणी मिळावा म्हणून त्यांनी नागदेवतेची अखंड उपासना केली होती। एकदा ते पिठिकापुरी कुकटेश्वराच्या दर्शनात गेले असताना तेथे कालनागाचे दर्शन झाले। त्यांना त्याच्या शिरावर असलेला कालनाग मणी मिळावा अशी तीव्र इच्छा झाली होती। ते देवदर्शन करून फिरत असताना नरसिंहवर्मांच्या घरासमोर येऊन थांबले। त्यावेळी वर्मा त्यांच्या अंगणातील झाडांना आळे करीत असताना त्यांना जमिनीत तांब्याच्या पादुका सापडल्या। त्या त्यांनी धुवून पुसून स्वच्छ करून श्रीपाद प्रभूंच्या पायाजवळ ठेवल्या। प्रभूंनी त्या प्रेमाने कुरवाळल्या आणि घराबाहेर उभ्या असलेल्या नागेंद्र शास्त्रींना बोलावून त्यांना त्या दिल्या आणि म्हणाले, नागेंद्रा, तू या पादुका घेऊन एका पीठाची स्थापना कर। या पादुकांची पूजा करून त्याचे तीर्थ आधी व्याधींनी पीडित व्यक्तींना दे, याने त्यांची व्याधी पासून मुक्तता होईल। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, कालांतराने तुझ्याकडे शंकरभट्ट आणि धर्मगुप्त येतील आणि तुला हवा असलेला कालनाग मणी देतील। तोपर्यंत तू या पादुकांची पूजा करीत राहा। श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे नागेंद्र शास्त्रींनी मठाची स्थापना केली आणि लोकसेवा करीत राहिले। शंकरभट्टाने तो मणी नागेंद्र शास्त्रींना दिला आणि त्यांच्याकडील पादुका घेऊन निरोप घेतला। 40व्या अध्यायात शंकरभट्ट आणि धर्मगुप्त हे दोघे त्या दिव्य पादुका घेऊन पुढे निघाले। त्या पादुकांना घेऊन चालत असताना दोघांना श्रीपाद प्रभूंच्या
श्रीपाद प्रभूंच्या सामिप्याचा अनुभव येत होता. ते बोलत असताना श्रीपाद प्रभू त्यांच्या मुखाद्वारे बोलत असल्याचा अनुभव येत होता. ते बराच प्रवास केल्यानंतर परिपुरांतक क्षेत्री पोचले. त्यांनी त्रिपुरांतकेश्वराचे मोठ्या श्रद्धाभावाने दर्शन घेतले. येथे त्यांची भेट मंदिराचे अर्चक श्री भास्कर शास्त्री यांच्याशी झाली. ते राजराजेश्वरी देवीचे भक्त होते. त्यांनी शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांना आग्रह करून त्यांच्या घरी ठेवून घेतले. शंकरभट्टाजवळ असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या पादुका त्यांनी भास्कर शास्त्रींच्या पूजा मंदिरात ठेवल्या. त्यावेळी आश्चर्य घडले. त्या पादुकांमधून श्रीपाद प्रभू बोलू लागले. ते म्हणाले, सध्या या पादुका ताम्र स्वरूपात आहेत. भास्कर शास्त्रींनी याची पूजा केल्यानंतर काही वर्षानंतर त्या सुवर्ण रूपात परिवर्तित होतील. श्रीपाद प्रभूंनी त्या पादुकांचा इतिहास सांगितला. तसेच भविष्यकाळात त्या श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी इथिकापुरी समंत्र पूजा अर्चा होऊन जमिनीच्या खाली 300 फूट खोलवर त्यांची प्रतिष्ठापना होईल असेही सांगितले. तेथे स्वर्णमय कांती असलेले नाम त्याची पूजा करतील असेही सांगितले. तेथे श्रीपाद प्रभू दरबार भरून ऋषी संघटनेसमवेत आणि योगिनी बरोबर सत्संग करतील. त्यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, इथिकापुरम या भूमीत संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले स्वर्ण इथिकापूर आहे. ते योग दृष्टी असलेल्या भक्तांना दिसेल. एवढे सांगितल्यानंतर त्या मधुर वाणीने विश्राम केला. भास्कर शास्त्रींनी राजराजेश्वरी देवीचे महात्म्य वर्णन करून सांगितले. 41व्या अध्यायात श्री भास्कर शास्त्रींनी शंकर भट्टांना परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणीबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी प्रकृती आणि पुरुष यांच्याबद्दल विवरण करून सांगितले. आपल्या वक्तव्यात शास्त्रींनी कुकटेश्वराच्या मंदिरात आलेल्या आणि दक्षिणा घेऊन दत्त दीक्षा देणाऱ्या संन्यासाबद्दल सविस्तर वर्णन करून सांगितले. त्यांनी सांगितलेली दक्षिणेची रक्कम अधिक असल्याने गरीब भक्तांना दीक्षा घेतल्यानंतर काही दिवस उपाशी राहावे लागेल असे बापनाचार्यांचे मत होते. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांना दत्त दीक्षा देऊन अनेक आशीर्वाद दिले होते. यानंतर त्यांनी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती भक्तांना दिली. त्यांचा इथिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या माता पित्यास कळाला होता. त्यांनी श्रीपाद प्रभूंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते आपल्या निर्णयावर अटळ होते. सुमती मातेने ज्यावेळी त्यांच्या विवाहाबद्दल विचारले त्यावेळी त्यांनी अनघालक्ष्मी समवेत आपले दिव्य मंगल दाखवले. ते पाहून त्या सच्छिल दाम्पत्याच्या मुखातून शब्दच निघाला. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या 2 मोठ्या बंधूंना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. तत्काळ अंध असलेला बंधूस दृष्टी प्राप्त झाली आणि धाकटा पायाने आदू असलेला भाऊ अव्यंग होऊन उत्तम प्रकारे चालू लागला. त्या दिव्य स्पर्शाने त्या दोन्ही बंधूंना ज्ञानप्राप्ती सुद्धा झाली आणि ते ज्ञानतेजाने तळपू लागले. त्यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, आपले श्रीधर शर्मा पुढील जन्मात समर्थ रामदास या नावाने महाराष्ट्रात जन्म घेऊन एक महापुरुष होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करतील आणि समर्थ रामदास स्वामींचे शिष्यत्व पत्करतील. श्री समर्थ रामदास स्वामी नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम सध्याचे शेगाव येथे गजानन महाराज या नावाने एक महायोगी होती. त्यांच्यामुळे त्या ग्रामाचा महिमा अपरंपार वाढेल. एवढे बोलून प्रभूंनी आपल्या वाणीला विराम दिला होता. 42व्या अध्यायात भास्कर शास्त्री पुढे सांगू लागले, काही ब्राह्मणांच्या मनात कपट होते. तरी श्रीपाद प्रभू इथिकापूर सोडून जाणार म्हणून वरवर सहानुभूती दाखवण्यासाठी ते बापनाचार्यांच्या घरी आले. परंतु बापनाचार्यांनी त्यांच्या इतरांना म्हटले, श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने दिग्भ्रीत आहेत. ते महाप्रभू श्रीपाद बालरूपात आमच्या घरी ठेवले आणि आम्हाला आनंदाचा लाभ करून दिला. आमच्या नेत्रांवर असलेले मायेचा पडदा त्यांनी दूर केला. त्यांच्या नयन मनोहारी दिव्य दर्शनाने आम्हा भारून टाकले आहे. हे वक्तव्य ऐकून कोटी सहानुभूती दाखवण्यास ते आलेले ब्राह्मण आपल्या मनातील किल्मिष जागून परत गेले. याच वेळी कुकटेश्वराच्या मंदिरात नरसिंह नावाचे एक आक्षेपगोत्री ब्राह्मण आले.
त्यांनी श्री कुकटेश्वराचे आणि श्री दत्तात्रयांचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले. नंतर नरसिंह श्री दत्तदक्षा देत असलेल्या संन्याशाकडे गेले. त्यांनी श्रद्धाभावाने नमस्कार करून त्यांना दक्षिणा अर्पण केली. आनंदाने त्या संन्याशाने दीक्षा घेण्याची नरसिंह आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितली. ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील पवित्र जल घालण्यासाठी त्यांनी कमंडलू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले. परंतु आश्चर्य असे की पाण्याबरोबर एक विंचू नरसिंहाच्या हातावर पडला आणि त्याने हातात कडकडून चावा घेतला. त्याचे विष इतके दाहक होते की त्यावर मंत्रतंत्राचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या तोंडातून सारखा फेस येत होता. तितक्यात तेथे एक शेतकरी आला. त्याने श्रीपादप्रभूंच्या मंत्राक्षरा त्या ब्राह्मणास दिल्या. त्याने त्या भक्तिभावाने शिरावर धारण केल्या आणि आश्चर्य असे की त्याच वेळी त्यांचा दाह कमी होऊ लागला आणि थोड्या वेळातच ते स्वस्थ झाले. या काळात तो दीक्षा देणारा संन्यासी मंदिरातील एका कोपऱ्यात लपून बसला होता. सर्व दीक्षित लोकांनी त्याला दिलेली दक्षिणा परत घेतली आणि त्याला पिठिकापदातून हाकालून दिले. दक्षिणेचा परत मिळालेल्या रकमेने श्री बापनाचार्यांच्या आदेशानुसार यज्ञ करून अन्नदान करण्यात आले. 43व्या अध्यायात भास्कर शास्त्रींनी श्रीपाद प्रभूंच्या विराट स्वरूपाबद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले, श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपीलिका रूपात आणि ब्रह्म रूपात दोन्ही रूपात असतात. ते सर्व राशीत जीवराशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. ही त्यांची वैष्णवी माया आहे. यानंतर भास्कर शास्त्रींनी राजराजेश्वरी मातेचा महिमा वर्णन करून सांगितला. ते म्हणाले, माता राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंत रूपाने ओतप्रत घेतलेली आहे. भास्कर शास्त्रींनी आपल्या वक्तव्यात असुरी, काळी, श्यामा, महाकाली यांच्या स्वरूपाचे विवरण करून सांगितले. ते पुढे म्हणाले, अनघा लक्ष्मीची शक्ती पूर्णतः प्राप्त करण्यासाठी विवेक, बळ आणि सौंदर्य याबरोबरच कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते. अनघा देवीच्या आराधना समवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फळ प्राप्ती होते. अनघाष्टमी हे व्रत दत्त भक्तांना अत्यंत आदरणीय आहे. यानंतर भास्कर शास्त्रींनी श्री दत्त आराधनेचे महात्म्य सांगितले आणि शंकर भट्टास म्हणाले, शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील. हा महाग्रंथ श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे. त्यानंतर 44व्या अध्यायात भास्कर शास्त्री शंकर भट्टास म्हणाले, श्रीपाद प्रभू प्रत्यक्ष शिवस्वरूपच आहे. ते पिठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचे स्नान करीत. पिठिकापुरम मधील त्यांच्या जन्मस्थानाची भूमी चैतन्यमय झाली होती. सुवर्ण पिठिकापुरम बद्दल बोलताना श्रीपाद प्रभू म्हणाले, भौतिक दिसणाऱ्या पिठिकापुरम मध्ये एक सुवर्ण पिठिकापुरम आहे. हे केवळ चैतन्याने निर्माण झालेले आहे. साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होत असताना त्याला सुवर्ण पिठिकापुरम मध्ये वास्तव्य करीत असल्याचा अनुभव येतो. या सुवर्ण पिठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. सुवर्ण पिठिकापूर केवळ योगचक्षु, ज्ञानचक्षु असलेल्या साधकांना दिसते. सुवर्ण पिठिकापुरम प्रमाणेच सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. एके दिवशी एक संन्यासी पिठिकापुरम मधील श्री कोकटेश्वराच्या मंदिरात आले. त्याच वेळी श्रीपाद प्रभू तेथे नरसिंहवर्मांबरोबर आले. त्यांना पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना संन्यासी कसे म्हणावे. त्या संन्यासाने डोळे उघडून पाहिले. खरोखरी त्याच्याजवळ माशांचा वास येत होता आणि त्यांच्या कमंडलूतील पाण्यात लहान लहान मासे होते. ते पाहून संन्यासास आश्चर्य वाटले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंनी त्यांच्याकडे तीव्र नजरेने पाहिले आणि ते संन्यासी अंतर्मुख झाले. थोड्याच वेळात बहिर्मुख झाल्यावर ते श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेमभराने आपला हात त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि अनुग्रह केला.
त्या मंगलमय स्पर्शाने त्या संन्यासाच्या शरीरातील माशांचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुवास येऊ लागला. श्रीपाद प्रभू त्या संन्यासात म्हणाले, तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. असे केल्याने तुझी सर्व बंधनातून मुक्तता होईल. 45व्या अध्यायात भास्कर पंडितांनी शंकर भट्टास पुढे सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मार्गाचे अनुसरण करून बद्रिकावनात येऊन पोहोचले. येथे त्यांनी नरनारायण गिरीमध्ये अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली. तेथून ते उर्वशी कुंडाजवळ आले. ऋषी गंगेत स्नान करून 5000 वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास प्रभूंनी आशीर्वाद दिला. तेथून ते नेपाळ देशात गेले. तेथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतात श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यासह दर्शन घडविले. श्रीपाद प्रभू हनुमंतास म्हणाले, हनुमंता, तू रामनामाचा किती कोटी जप केला याचा चित्रगुप्ता सुद्धा हिशेब ठेवणे जमत नाही. यामुळे तू चिरंजीव झाला. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तू शिवांश रूपात रामभक्त हो. इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केली. आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकारण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर. यानंतर श्रीपाद प्रभू हनुमंतास म्हणाले, अरे हनुमंता, तू फारच बुद्धिमान आहे. ज्या माझ्या शक्ती आहेत त्या सर्व तुझ्यात आहेत. मी नरसिंह अवताराची आमची श्रीशैल्याजवळील सदळी वनात गुप्तपणे 300 वर्षे योग समाधीत राहील. नंतर प्रज्ञापूर येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल. हा अवतार समाप्त करतेवेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल. त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात साईनाथ या नावाने प्रसिद्धी पावशील. श्रीपाद प्रभूंनी हनुमंतात श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांचे दर्शन घडविले होते. त्यावेळी हनुमंत सीता मातेस म्हणाला, माते, तू मला अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्य भावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होता. त्या हारातील माणिक मोत्यात श्रीराम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती शोधले होते, परंतु त्यात श्रीराम न दिसल्याने मी तो हार फेकून दिला होता. या महान अपराधाची मला क्षमा कर. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तो माणिकाचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. मी माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने त्या हारात प्राण ओतले आहे. ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या रूपात प्रसिद्धी पावतील. यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवन पर्वतावर गेले. तेथे ते काही काळ आनंदात राहिले. तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. संपळ गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल प्रभूंनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्यांचे वय वाढत नाही. त्यामुळे श्रीपाद प्रभू 16 वर्षाच्या कुमारासारखेच राहिले. त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. ते अनेक स्थानांना भेट देत गोकर्ण महाबळेश्वर तीर्थ येथे आले. येथे ते 3 वर्षे होते. येथून ते श्री कैलास गेले. एके दिवशी येथून ते योग मार्गाने सूर्यमंडलात गेले. तेथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तऋषी मंडळातून आर्द्रा नक्षत्रात फिरून 4 महिन्यानंतर श्रीशैल्यास परत आले. येथे त्यांनी सिद्ध पुरुषांची, ऋषींची सभा बोलावून सर्व ऋषींना आणि दुसऱ्या नक्षत्रातून आलेल्या ऋषीमुनींना नूतन महायोगाचा, सिद्धयोगाचा बोध केला. या ज्ञानामृताने तृप्त झालेले आर्द्रा नक्षत्रावरील ऋषी स्वस्थानी परतले. 46व्या अध्यायात शंकर भट्ट आणि धर्मगुप्त भास्कर पंडिताचा निरोप घेऊन निघण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी त्यांच्या घरात ठेवलेल्या श्रीपाद प्रभूंच्या पादुकांवर वाहिलेल्या अक्षदा सारख्या वाढत होत्या. श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपात आहेत हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली होती. त्यातील थोड्या मंत्राक्षता भास्कर पंडितांनी शंकर भट्टास दिल्या. त्या घेऊन त्यांनी बैलगाडीतून प्रवास प्रारंभ केला. त्या बैलगाडीचे मालक धनगुप्त नावाचे वैश्य प्रमुख होते. ते एकदा पिठिकापुरम येथील गेले असताना त्यांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडले होते. त्यावेळी प्रभू त्यांना प्रेमाने म्हणाले होते, तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मी मंत्राक्षता आशीर्वाद रूपाने टाकली. ज्या ब्राह्मणाकडून त्या मंत्राक्षता मिळतील त्याला 2 वराह दक्षिणा देऊ. शंकर भट्टाने त्या मंत्राक्षता त्यांच्या मुलाच्या लग्नाप्रसंगी प्रभूंच्या आशीर्वादाच्या स्वरूपात त्या वैश्य प्रमुखास दिल्या. त्या घेऊन धनगुप्त अत्यंत आनंदित झाले. त्यानंतर शंकर भट्ट एकटेच पुढील प्रवास करण्यास निघाले.
ते घोडागाडीने विजयवाटिका सध्याचे विजयवाडा शहर येथे आले. येथे त्यांनी कृष्णा नदीत स्नान करून कनकदुर्गा आणि मल्लेश्वर भगवंतांचे दर्शन घेतले. नंतर मार्गातील अनेक तीर्थांचे दर्शन घेत घेत शीतकापुरी येऊन पोचले. त्यांची राहण्याची आणि जेवणाखाण्याची व्यवस्था श्री बापनाचार्यांच्या घरी उत्तम प्रकारे केली होती. तेथे श्रीपाद प्रभूंच्या अनेक लीला झाल्या होत्या. त्या सर्व शब्दबद्ध करणे अशक्यच होते. शंकर भट्ट शीतकापुरी काही दिवस राहिले. त्या काळात त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या भक्तांच्या मुखातून प्रभूंच्या अनेक अद्भुत लीला ऐकल्या. एकदा नरसिंहवर्मांच्या पत्नीने कुरगड्डीत जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, त्यांची जन्मपत्नी बापनाचार्यलू आणि त्यांची जन्मपत्नी तसेच अप्पलराज शर्मा आणि श्रीमती महाराणी या सर्वांनी विचार विनिमय करून कुरगड्डीत जाण्याचा निश्चय केला. एका शुभ मुहूर्तावर ते सर्वजण 8 घोडागाड्यासह प्रातःकाळीच निघाले. घोडागाड्या दुपारचे 12 वाजेपर्यंत चालत होत्या. अचानक एक अद्भुत घटना घडली. गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखे वाटले. त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्याचा भास झाला. थोड्याच वेळात नंतर मूर्छा विसरली. त्यांनी पाहिले तर ते पंचदेव पहाड गावी येऊन पोचले होते. ते प्रातःकाळी निघालेले दुपारचे 12 वाजेपर्यंत पंचदेव पहाडाच्या गावी कसे येऊन पोचले याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. ते सर्वजण नावेत बसून कृष्णा नदी ओलांडून कुरगड्डीत येऊन पोचले. सर्वांनी प्रभूंच्या दरबारात प्रवेश केला. सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्य भावाने आपल्या हृदयाशी लावले. त्या मातेच्या नेत्रातून आनंदाश्रू सारखे ओघळत होते. 47व्या वयात श्रीपाद प्रभू आपले आजोबा बापनाचार्यला म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर सावित्री काठात यज्ञ संपन्न करून सूर्यमंडळातील तेज शक्तिकांद्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा अशी भारद्वाज मुनींनी आत्मश्रात प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी अवतार घेतला आहे. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी व्यंकटप्पा श्रेष्ठींना आपल्या सामर्थ्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, तुम्हा सर्वांना शीतकापुरमहून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी श्री दत्तप्रभूच आहे हे तुम्हाला कळावे हाच उद्देश होता. त्यानंतर व्यंकट सुब्बम्माने श्रीपाद प्रभूंना दही, दूध, लोणी खाऊ घालण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, तुम्ही शीतकापुरमहून दही, दूध, लोणी आणणार असे मला कळले होते. ते जसेच्या तसे राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने बंधित होऊन मी अशी लीला केली की ते उत्तम राहिले. श्रीपाद प्रभूंनी 8 घोडागाड्या पंचदेव पहाडपर्यंत इतक्या लवकर आणण्याने त्यांचे सारे अंग ठणकत होते आणि हातावर फोड सुद्धा आले होते. व्यंकट सुब्बम्माने अत्यंत मृदुभावाने श्रीपादांच्या हातांना लोणी लावले आणि अंगाला गरम पाण्याचा शेक दिला. त्यानंतर तिन्ही आजींनी मिळून श्रीपादांना चांदीच्या पात्रातून हलवा खाऊ घातला. आणि झाल्यावर श्रीपाद प्रभू माता सुमती म्हणाले, माते, मी कलकी अवतारात संबळ गावी जन्म घेईन. त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघालक्ष्मी बरोबर विवाह करीन आणि तुमच्या माझ्याबद्दलच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. यानंतर थोड्याच वेळात शीतकापुरमहून आलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि काही क्षणातच सारा दरबार अदृश्य झाला. श्रीपाद प्रभूंनी त्या सर्वांना सुरक्षितपणे शीतकापुरी नेऊन पोचले होते. ही एक महान अनुभूती होती. श्रीपाद प्रभूंच्या लीला अगम्य असतात हेच खरे. 48व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंच्या सत्संगाचे विस्तृत विवरण आहे. प्रत्येक गुरुवारी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी सत्संग करीत. ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक कमळ विकसित होत असते. त्या पुलावरून प्रभूंच्या पावलांची चिन्हे उमटत होते. हे कसे घडते हे मानवी बुद्धीला न उलगडणारे कोडे होते. प्रभू नदी पार करून पैलतीरावर येतात. भाविक भक्त त्यांचे स्वागत करून त्यांचा जय जयकार करीत. रात्रीच्या वेळी प्रभू एकटेच कुरगड्डीत राहत. ते सर्व भक्तांना मोठ्या प्रेमाने त्यांच्या वयानुसार संबोधन करीत असत. त्यांचा नित्य कार्यक्रम निश्चित स्वरूपाचा असेल. गुरुवार आणि शुक्रवारचा सत्संग प्रभूंच्या इच्छेनुसार कधी पंचदेव पहाड तर कधी कुरगड्डी या स्थानी होत असेल. रविवारी प्रभू गहन अशा योगविद्येबद्दल विवरण करीत. सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा असत.
मंगळवारच्या सत्संगात उपनिषदांचा बोध करण्यात येत असे. बुधवारी वेद आणि वेदांत यावर अर्थपूर्ण चर्चा होती. गुरुवारी प्रभू गुरुतत्वाचे विवरण करून सांगत. या दिवशी विशेष पाकसिद्धी करून सर्वांना सुग्रास भोजनाचा प्रसाद देण्यात येईल. या दिवशी श्रीपाद प्रभू स्वतः पंगतीत काही पदार्थ वाढील. प्रत्येक दिवसाच्या सत्संगानंतर प्रभू भक्तांच्या समस्यांचे निराकरण करीत. असा दिव्य सत्संग ज्यांना लाभला ते खरोखरीच धन्य होते. प्रभूंच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्तास जेवणाचा प्रसाद मिळत असे. ज्यावेळी शिजवलेले अन्न कमी असून प्रसाद घेण्यास आलेली मंडळी अधिक असत, तर त्यावेळी श्रीपाद प्रभू शिजवलेल्या अन्नावर आपल्या कमंडलूतील तीर्थाचे प्रोक्षण करीत. त्यावेळी सर्व भक्तांची भोजने होऊन सुद्धा अन्न शिल्लक पुरत असो. याप्रमाणे श्रीपाद प्रभूंनी अनेक दिव्य लीला केल्या होत्या. रात्रीच्या वेळी अनेक देवता पूर्वदिश विमानाने येऊन श्रीपाद प्रभूंची सेवा करीत. सकाळ होताच महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी करतात. भक्तगण ज्यावेळी आपल्या गुरुदेवांना श्रद्धाभावाने नमस्कार करतात, त्यावेळी गुरुदेव तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरुदेवांना पोचवितात. त्याप्रमाणे आपण केलेला एक नमस्कार अनेक गुरूंना पोचतो. पूर्वी या क्षेत्रात अनेक देवता, महर्षी, महापुरुष देश बदलून घेऊन गुप्त रूपाने राहत असत. श्रीपाद प्रभू आपल्या सत्संगात नेहमी सांगत की प्रत्येकाने धर्माप्रमाणे वर्तन करून पूर्वीच्या पापांचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या मंगल उपदेशाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभपणे जाईल यात शंकाच नाही. 49व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंनी 33 या संख्येचे वैशिष्ट्य सांगितले होते. ते म्हणाले, शंकरभट्टा, मी 33 वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो. त्यानंतर 3 वर्षे तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांना दर्शन देत होतो. योग्यांच्या जीवनात 33व्या वर्षी अनेक बदल घडून येतात. एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते. प्रभूंच्या आदेशानुसार ते पंचदेव पहाड येथील दरबारात राहिले. परंतु 2 दिवसातच तो युवक गतप्राण झाला. त्या नववधूच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्याच वेळी श्रीपाद प्रभू दरबारात आले. त्या नववधूने आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी प्रभूंना सांगितली आणि मोठ्या श्रद्धाभावाने म्हणाली, प्रभू, या विषयात आपणास काहीच अशक्य नाही. माझे मांगल्य देऊन मला या संकटातून, भयंकर दुःखातून सोडवा. त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी तुला एक उपाय सांगतो. तू तुझे मंगळसूत्र विकून पतीच्या वजना इतकी लाकडे आण. त्या लाकडावर स्वयंपाक कर. ती लाकडे जशी जशी जळतील तसे तसे तुझे अमंगल जळून जाईल. प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे त्या नववधूने केले. ती सर्व लाकडे जळून जातात. तो नवयुवक झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसला. ते पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावरच उरला नाही. दरबारातील सर्व भाविक भक्तांनी श्रीपाद प्रभूंच्या अत्यंत आनंदाने जय जयकार केला. एकदा एक गरीब ब्राह्मण श्रीपादांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंची कृपा न झाल्यास त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्या ब्राह्मणाच्या पाठीत स्पर्श केला. प्रभू त्यास म्हणाले, आत्महत्या करण्याच्या तुझ्या इच्छेने जी पापकर्मांची स्पंदने निर्माण झाली होती ती या लाकडाच्या स्पर्शाने मुक्त झाली आहे. आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल. एवढे सांगून प्रभूंनी थंड झाले ते लाकूड पंचात बांधून घरी घेऊन जाण्यास सांगितले. तो ब्राह्मण घरी जाऊन पंचाची गाठ सोडून पाहतो. तो काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झालेले होते. अशा प्रकारे त्या ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंनी कृपा केली होती. श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांच्या पापांचे धन अग्नी यज्ञाने करीत. एकदा एका कन्येचा मंगळाचा दोष प्रभूंनी त्यांना कंदाची भाजी करून खाण्यास सांगून दूर केला होता. नंतर तिचा विवाह एका सुयोग्य वराबरोबर झाला. श्रीपाद प्रभू काही लोकांना गाईचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत, तर काही लोकांना तुपाचा दिवा घरी लावून ठेवण्यास सांगत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास दर शुक्रवारी अंबिका मातेची पूजा करण्यास सांगत.
अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीने ते आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता करू. 50व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंनी नामस्मरणाचे महात्म्य वर्णन करून सांगितले. प्रभू म्हणाले, कलियुगात वाकदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीदत्त दिगंबरा असे मनस्फूर्तीपूर्वक नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेल. एका वृद्ध ब्राह्मणाची पोटदुखीची अत्यंत भीषण व्यथा होती. श्रीपाद प्रभूंच्या उपदेशाप्रमाणे 3 दिवस त्याने सतत केलेल्या नामस्मरणाने ती कमी झाली. एकदा श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना उपदेश करताना म्हणाले, त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचभूतांवर वाईट प्रभाव पडतो. ही पंचमहाभूते दूषित झाली म्हणजे अंतराळ दूषित होते. त्यामुळे मानवाकडून पाप कर्म करून तो दरिद्री होतो आणि त्याच्याकडून पाप कर्म पुन्हा घडतात. या पापकर्मामुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा आदी सत्कर्मे त्याच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते. असे हे दुष्टचक्र चालूच राहते. या पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास मानवाने काया वाचा मन शुद्ध असाव्या हवे. यालाच विकरण शुद्धी असे म्हणतात. एकदा एक क्षयरोगाने ग्रस्त गृहस्थ श्रीपाद प्रभूंकडे आला. त्याला पाहून प्रभूंना खूप क्रोध आला, कारण त्याने पूर्वजन्मात निरपराध लोकांची संपत्ती लुटून त्यांना निर्धन केले होते. आता तो प्रभूंना शरण येऊन त्यांनी त्या दुर्धर व्याधीपासून मुक्त करावे अशी आर्तस्वरात प्रार्थना करीत होता. दयाघन श्रीपाद प्रभूंनी त्याच्या पापाचे स्मरण त्याला पंचदेव पहाड येथील एका गोशाळेत एक रात्र झोपण्यास सांगून केले होते. अनेक वर्षे क्षयरोगाने ग्रस्त अशा रोग्यास प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्म विमुक्त केले होते. श्रीपाद प्रभूंच्या दर्यार्थ वृत्ती काही सीमाच नव्हतं, हेच खरे. 51व्या अध्यायात श्रीपाद प्रभूंनी अश्विन कृष्ण द्वादशी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून पूर्वपुरी गुप्त रूपाने राहण्याचा आपला निश्चय शंकर भट्टास सांगितला. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतूर प्रमाणे लाभप्रद होईल. तो अक्षरसप्त ग्रंथ असेल. या ग्रंथाचे पारायण केले असता इहलोक आणि परलोकात मोक्ष प्राप्त होईल. हा ग्रंथ बापनाचार्यांच्या 33व्या पिढीतील वंशजांकडून उदयास येईल. या ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील. प्रभू पुढे म्हणाले, हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. शंकर भट्टा, तू माझी खूप सेवा केली. तू मला तिच्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत काटेकोरपणे पाळले. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्षे येथेच राहा. त्या 3 वर्षात मी तुला तेजोवलय रूपात दर्शन देत जाईन. तसेच अनेक योग रहस्यांबद्दल ज्ञान देईन. सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद आहे. श्रीपाद प्रभू अशा प्रकारे सर्वांचा निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले. शंकर भट्ट प्रभूंच्या पादुका हृदयाची घट्ट धरून मातेपासून दुरावलेल्या बालका समान स्फुंदून रडू लागले. श्रीपाद प्रभू पाण्यात पुन्हा दिसतात काय ते पाहण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा पाण्यात बुडी मारून वर आले आणि ध्यानस्थ बसले. त्यावेळी त्यांना मनोनेत्रांसमोर प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले. 52व्या अध्यायात शंकर भट्टास 3 वर्षापर्यंत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे तेजोमय स्वरूपात दर्शन होत असे. त्यांनी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या होत्या, परंतु ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंची इच्छा असणार त्यात ते मात्र संदेह नाही. 53व्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ भिकापुरम क्षेत्री पोचण्याचे विधान आहे. हा ग्रंथ थोडे दिवस प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. मूळ संस्कृत ग्रंथ गंधर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्ध योग द्वारा पठण होत असते. शंकर भट्टांनी रचलेला हा दिव्य ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या पादुकांजवळ नेऊन ठेवून त्यांनी तो वाचून दाखविला.
ऐकण्यात आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. या ग्रंथात असे विधान केले होते की जी भाग्यवान व्यक्ती हा ग्रंथ उदयास आणेल त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन त्या महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तात गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्यांच्या 33व्या पिढीची असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अशा प्रकारे हा श्रीपाद वल्लभ चरित्रामृताचा सार संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.